मित्रांनो नमस्कार. आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणेशोत्सवाची सुरुवात ही चालू झालेली आहे. त्यातच आता महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे माहे ऑगस्ट 2025 चे वेतन, निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित केला. यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात ही दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासून चालू होत आहे. राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे माहे ऑगस्ट 2025 चे वेतन, निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्यातच शासन निर्णयातील परिच्छेद 1.8 मधील तरतुदी यामध्ये शिथिल करून दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे माहे ऑगस्ट 2025 चे या महिन्याचे वेतन आणि निवृत्ती वेतनाचे किंवा कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यास मान्यता दिली. यासाठी मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम क्रमांक 71व्या तरतुदी तसंच महाराष्ट्र कोषागार नियम 1968 च्या खंड 1 मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात ह्या शिथिल करण्यात आल्या. तसंच शासनाने असेही आदेश दिले आहे की वेतन देयकांचं आणि निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन यांचे प्रदान हे दिनांक 26 ऑगस्ट 2025 या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन, निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन देयके हे यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय किंवा अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे त्वरित सादर करण्याची व्यवस्था केली पाहिजे. सदर तरतुदी या जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषी विद्यापीठे, कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी किंवा कर्मचारी तसंच निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सुद्धा हे लागू असणार आहे. तसंच या संदर्भात लेखा कोषागार कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथील राज्यातील सर्व जिल्हागार कोषागार कार्यालय व उपगार कोषागार कार्यालय यांना सुद्धा या आवश्यक सूचना या कळवण्यात आलेल्या आहेत. सदरी शासन निर्णय हा आपण बघण्यासाठी कृपया महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवर म्हणजेच www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून सदरी शासन निर्णय हा आपण डाउनलोड करू शकता. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.